सिंधुदुर्ग तळ कोकणातला केवळ निसर्ग सौंदर्यानं नटलेला जिल्हा नाही, तर तो समृद्ध लोकपरंपरा, श्रद्धा आणि उत्सवप्रिय संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला, अरबी समुद्राच्या लाटांनी स्पर्शलेला हा प्रदेश जसा आपल्या किल्ल्यांसाठी, समुद्र किनाऱ्यांसाठी आणि लोककलेसाठी ओळखला जातो, तसाच तो आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सण उत्सवांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यापैकी होळी हा सण सिंधुदुर्गात अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. होळी म्हणजे केवळ रंगांची उधळण नव्हे, तर ती इथल्या लोकजीवनाशी, श्रद्धांशी आणि सामाजिक नात्यांशी घट्ट विणलेली एक सांस्कृतिक प्रक्रिया आहे. अगदी विजयदुर्गपासून दोडामार्गपर्यंत पसरलेल्या सिंधुदुर्गात ठिकठिकाणच्या शिमगोत्सवाची एक वेगळीच गंमत असते. भारतीय परंपरेत होळी हा वसंत ऋतूच्या आगमनाचा, नवचैतन्याचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो. प्रल्हाद होलिका या पौराणिक कथेशी निगडीत असलेला हा सण देशभर वेगवेगळ्या स्वरूपात साजरा होतो. मात्र सिंधुदुर्गात होळीला केवळ धार्मिक संदर्भ नाही, तर सामाजिक एकोप्याचा, सामूहिक आनंदाचा आणि परंपरांच्या जतनाचा सण म्हणून पाहिलं जातं. इथं होळीची तयारी आठवडाभर आधीच सुरू होते. गावोगावी तरुण मंडळी एकत्र येऊन होळी करता लागणारं लाकूड, वाळलेली झाडं, नारळाची झापं, शेणाच्या गोवऱ्या गोळा करतात. ही तयारी केवळ श्रमांची नसून त्यातून सामूहिकतेचा अनुभव येतो. गावातले ज्येष्ठ मार्गदर्शन करतात, तर लहान मुलं उत्साहानं सहभागी होतात. या प्रक्रियेतून पिढ्यानपिढ्यांची नाळ जोडली जाते. सिंधुदुर्गातल्या बहुतांश गावांमध्ये होळी ग्रामदेवतेच्या सानिध्यात साजरी केली जाते. देवी देवतांच्या मंदिराजवळ किंवा गावच्या मध्यवर्ती ठिकाणी होळी उभारली जाते. काही ठिकाणी होळी ही केवळ धार्मिक विधी नसून गावच्या इतिहासाशी जोडलेली परंपरा असते. विशिष्ट कुटुंबांना किंवा वाड्यांना काही विधी करण्याचा मान दिला जातो. हे मानपान वर्षानुवर्ष जपले गेले आहेत. होळीच्या दिवशी संध्याकाळी वातावरणात एक वेगळाच उत्साह जाणवतो. पारंपरिक वेशभूषेत सजलेले गावकरी, ढोल ताशांचा नाद, शंखनाद आणि मंत्रोच्चार यामुळे संपूर्ण परिसर भारावून जातो. होळी पेटवताना पहिल्यांदा नारळ अर्पण केला जातो. काही ठिकाणी होळीला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. लोक आपापल्या मनातले वाईट विचार, दुःख, राग या अग्नीत अर्पण करतात, अशी भावना असते. होळीच्या काळात ग्रामदेवतेच्या पालख्या गावातल्या सर्व घराघरात फिरवल्या जातात. त्यामुळे देव आपल्या घरी आलाय अशी भावना ग्रामस्थांची असते. गावात लाकडांची होळी लावली जाते. ढोलताशांच्या गजरात होळीची मिरवणूक काढली जाते, पूजा केली जाते आणि त्यानंतर सासनकाठी लावून बोंबा मारण्याची परंपरा आहे. कोकणात सण उत्सवांचा मोठा भरणा आहे. कोकणात गणेशोत्सवानंतर सर्वात मोठा सण म्हणजेच होळीचा सण. होळी अर्थात शिमगोत्सव याला मोठ्या संख्येनं चाकरमानी देखील गावागावात दाखल होत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी सणाच्या वेगवेगळ्या रूढी, परंपरा पाहायला मिळतात. जिल्ह्यात ज्या पद्धतीनं गणेशोत्सव 1.5, 5, 7, 9, 11 आणि 15 दिवस साजरा केला जातो, तसाच होळीचा सण सुद्धा साजरा केला जातो. कुडाळमध्ये बघा 1.5 दिवसांचा शिमगा असतो, कोणाचा 5 दिवसांचा, कोणाचा 12 दिवसांचा. तिथं कणकवली, वेंगुर्ल्यामध्ये तर 15 दिवसांचा शिमगा असतो. शिमगोत्सवात काही ठिकाणी पालखी नाचवली जाते, तर काही ठिकाणी खेळ नाचवले जातात. काही ठिकाणी राधा नाचवली जाते, तर गावागावात रोंबाट साजरं केलं जातं. होळी आणि पुरणपोळी हे नातं पण सर्वश्रुतच आहे. होळीच्या दरम्यान आईनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना, शबय शबय असं शबय मागण्याची सुद्धा प्रथा आहे. वेगवेगळी सोंग घेऊन लहान थोर शबय मागायला घरोघरी फिरतात. काही ठिकाणी तर यांचे मेळ देखील असतात. शिमगा म्हणजे केवळ होळी पेटवणं नाही, तर गावोगावी निघणाऱ्या मिरवणुका, सोंग, पारंपरिक गाणी आणि नाच यांचा उत्सव. काही गावात पारंपरिक खेळे, रोंबाट यातून पौराणिक आणि सामाजिक भाष्य केलं जातं. विविध वेश धारण करून, सोंग घेऊन तरुण मंडळी गावातून फिरतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या शिमगोत्सवाचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य आहे. आज सुद्धा पूर्वपार परंपरेनं ते वैशिष्ट्य जपलं जाते. सुरुवातीला जाणून घेऊया सांगलीच्या गिरोबा उत्सवाबाबत. जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या परंपरांनी होळी उत्सव साजरा करतात. हिंदू संस्कृतीत वड, औदुंबर, पिंपळ अशा वृक्षांना देवत्व मानलं जातं. अशीच एक परंपरा सावंतवाडी तालुक्यात सांगेली गावात आहे.
इथं फणसाच्या झाडाला गिरिजानाथ अर्थात गिरोबा या नावानं देवत्व मानलं जातं आणि त्याची प्रतिष्ठापना केली जाते. ही आगळी वेगळी परंपरा पूर्वापार सुरू आहे. या गावात देव म्हणून फणसाचं झाड ग्रामस्थ एकत्र येत ठरवतात. मग ते झाड तोडून गोलाकार आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते आणि मध्यरात्री विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून मंदिरात ठेवलं जातं. सांगेली गावचं ग्रामदैवत असलेल्या या गिरिजानाथाची दररोज पूजा केली जाते. रोज सायंकाळी आरती होते. उत्सवस्थळी दररोज होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रम होतात. एखादं झाडच गावचं ग्रामदैवत असलेलं हे देशातलं एकमेव मंदिर असावं. कोकणात शिमगोत्सवाचा हा अनोखा थाट पाहायचा असेल तर सांगेलीत गेलंच पाहिजे. सांगेली गावात होळीऐवजी गिरोबाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. गिरोबाचं पाशा आणि फणसाच्या खोडातून तयार होतं. त्यामुळे सांगेलीतले ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात. दरवर्षी या देवाची प्रतिष्ठापना होते. सांगेली गाव म्हणजे निसर्ग संपन्न आणि विपुल अशा फणसाच्या झाडांची भूमी. या गावावर गिरोबाची कृपादृष्टी आहे असा गाववासियांचा विश्वास. गिरोबा या देवताची निर्मितीच फणसाच्या खोडातून होते. त्यामुळे फणसाचं झाड कुठेही दिसलं तरी देव भेटल्याप्रमाणे गावातली माणसं त्याला नमस्कार करतात. या गावात फणसाच्या झाडावर होळी व्यतिरिक्त कधीही शस्त्र चालवलं जात नाही. राज्यात सर्वत्र होळी सण हा पौर्णिमे दिवशी साजरा केला जातो. सांगेलीत होळी सणाला सुरुवात होते ती महाशिवरात्रीपासून आणि गिरोबाचा उत्सवापासून 8 दिवस हा उत्सव सुरू राहतो. या उत्सवात जिल्हावासियांबरोबरच गोवा, कर्नाटक या भागातून सुद्धा भाविक येतात. आता जाणून घेऊया नेरूरच्या रोमटाविषयी. होळीच्या 3ऱ्या दिवशी कुडाळ तालुक्यातल्या नेरूर गावचा मांड उत्सव होतो. मांड उत्सव हा स्थानिकांच्या कलेचा एक आविष्कार आहे. गावचं रोंबाट ढोल ताशांच्या गजरात ग्रामदैवत श्रीदेव कलेश्वराच्या भेटीला येतं. याला गोड रोंबाट असं म्हटलं जातं. त्यानंतर हे रोंबाट सायचे टेम या ठिकाणी आल्यावर या ठिकाणी गाऱ्हाणी मांडली जातात आणि त्यानंतर सुरू होतो तो मांड उत्सव. पुराण कथांवर आधारित भव्य आणि अकराळ विक्राळ देखावे, विविध प्रकारची सोंग इथली मेस्त्री कुटुंबीय आपल्या कल्पनेनं तयार करून या मांडावर त्याचं सादरीकरण करतात आणि त्याला जोड असते भक्ती संगीताची. पौराणिक कथांवर आधारित हे देखावे असतात. गणपती, राधा, राक्षस, वाघ, हंस, पशुपक्षी अशी अनेक जण वेशभूषा घालून नृत्य करतात. यात लहान मुलांचा सहभाग असतो. हे देखावे पाहण्यासाठी जिल्हाभरातूनच नव्हे तर अगदी नजीकच्या गोवा, बेळगाव या भागातून सुद्धा लोक गर्दी करतात. या उत्सवादरम्यान नेरूर भागात चैतन्य असतं आणि स्थानिक गावकरी मोठ्या संख्येनं यात सहभागी होतात. आता जाऊया सिंधुदुर्गच्या उत्तर भागात देवगड तालुक्यात. देवगड तालुक्यातील पुरळ गावात होणारा कापड खेळे हा शिवकाळापासून प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून शिमगोत्सवामध्ये पुरळच्या निशाणासोबत पुरळचे ग्रामस्थ गावामध्ये आपला कापड खेळ सादर करतात. या कापड खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे इतिहासकालीन जसं शिवरायांच्या मावळ्यांनी परिधान केलेले फेटे असतात त्याचप्रमाणे पुरळ गावातील कापड खेळ्यांचे हे फेटे सुबकतेने सजवले जातात. त्यामुळे या खेळ्यांच्या फेट्यांची कलाकृती ही लक्षणीय असते. अंगामध्ये शर्ट आणि कमरेभोवती गोल साड्या परिधान करून हातात काठ्या, रुमाल घेऊन फेर धरून हा धार्मिक खेळ सादर केला जातो. पुरळ गावातील पावणाई, रवळनाथ मंदिरातील निशाणकाठी आणि देवतरंग पुरळमधीलच गावराई चव्हाट्यावर शिमगोत्सव कालावधीत स्थलांतरित केले जातात आणि याच ठिकाणी देवखेळे म्हणजेच कापड खेळे खेळले जातात. नवसाला पावणारे देवखेळे म्हणून हे कापड खेळे प्रसिद्ध आहेत. शिमगोत्सवामध्ये हे देवखेळे त्या नवस असणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर निशाणकाठी घेऊन त्या ठिकाणी देवखेळ्यांचा खेळ सादर केला जातो. आता जाणून घेऊयात वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावच्या घोडेमोडणीविषयी. वेंगुर्ला तालुक्यातील मठ गावात शिमगोत्सवात चालणारी अनोखी घोडेमोडणी पूर्वीच्या युद्धाची आठवण करून देते. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गनिमी काव्यानं युद्धात विजय मिळवला त्याचप्रमाणे त्याचं एक प्रतीक म्हणून घोडेस्वारी युद्ध आणि ऐतिहासिकता एकतेचं प्रतीक यांची जपणूक करणारा आगळा वेगळा सांस्कृतिक परंपरा जपणारा म्हणून मठ मधील या शिमगोत्सवाकडे पाहिलं जातं. होळीच्या 5व्या दिवशी गावचे मानकरी घोडेस्वारी करण्यासाठी निघतात.
प्रतिकात्मक घोड्याचं मुख असलेला आणि शेतीत वापरल्या जाणाऱ्या इरलीचा वापर करून सजवून गुलाल, रंग, ढोलताशांच्या गजरात आपल्या ठिकाणावरून स्वारीसाठी निघतात. ज्याप्रमाणे मराठ्यांनी गनिमी काव्यानं युद्धस्वारी करून युद्ध जिंकलं आणि विजयोत्सव साजरा केला, त्याप्रमाणे प्रतिकात्मक घोडेस्वारी लढाई होते. हे दृश्य पाहताना कधी रात्र होते हे समजत सुद्धा नाही, एवढी घोडेमोडणी प्रभावी बनते. त्यानंतर बनाटे म्हणजेच काठ्यांना दोन्ही बाजूने पेटते कापडी बोळे लावून ते फिरवण्यासारखी चित्तथरारक नृत्य सादर केली जातात. या घोडेमोडणीनंतर आता आपण जाणून घेऊया कुणकेरीच्या हुडोत्सवाबद्दल. सावंतवाडी तालुक्यात कुणकेरी गावच्या हुडोत्सवानं आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रथा परंपरेमुळे वेगळेपण जपलंय. दरवर्षी भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा होणारा हुडोत्सव सर्वांसाठी पर्वणीच असते. हा हुडा म्हणजेच सागवानी लाकडाचा 80 ते 100 फूट उंचीचा खांब. हा हुडा म्हणजे सागवानी लाकडाचा 100 फूट उंचीचा लाकडाचा खांब बनवलेला असतो. डफ आणि घुमट वाद्याचा वापर करून गावात खेळ खेळले जातात. हे खेळगडी जी गाणी म्हणतात त्यांना जती म्हणतात. घोडेमोडणी आणि वाघाची शिकार हे या हुडोत्सवाचं वेगळेपण. कोलगाव, कुणकेरी, आंबेगावचं रोंबाट होळीच्या 7व्या दिवशी श्रीदेवी भावई, आंबेगावचा श्रीदेव क्षेत्रपाल, कोलगावचा श्रीदेव कलेश्वर हुडोत्सवात सहभागी होतात. होळीच्या 6व्या दिवशी रात्री हुड्यावर आणि होळीवर पेटत्या शेणी मारल्या जातात. होळीच्या 7व्या दिवशी मुख्य हुडोत्सव असतो. 3 अवसार म्हणजे ज्यांच्या अंगात देवाचा संचार असतो ते 3 जण या हुड्यावर चढतात. यावेळी खाली जमलेल्या भक्तगणांच्या अफाट गर्दीतून या अवसारांवर दगड मारण्याची प्रथा आहे. पण गंमत अशी की एकही दगड त्या अवसाराला लागत नाही. कुणकेरीतील परबवाडी इथं श्री भावई देवघरी तिची उत्सव मूर्ती आहे. हुडोत्सवाच्या दिवशी या ठिकाणी तसंच भावईच्या मंदिरात सुद्धा नवस करणं, नवस फेडणं, ओटी भरणं हे कार्यक्रम होतात. हा हुडोत्सव पाहण्यासाठी जिल्हाभरातून लोक येतातच, पण गोव्यात आलेले विदेशी पर्यटक सुद्धा आता या उत्सवाची मजा अनुभवण्यासाठी आवर्जून येऊ लागलेत. होळी हा सण सामाजिक भेद विसरण्याचा सण मानला जातो. होळीच्या दिवशी जुन्या वादांना, मतभेदांना विसरून एकत्र येण्याची परंपरा आहे. होळीचा सण मनातलं वैर जाळून टाकणारा असं तळ कोकणात मानलं जातं. त्यामुळे हा उत्सव सामाजिक सलोख्याचं प्रतीक ठरतो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड असते. ज्यांचा 1.5 दिवसांचाच शिमगा असतो त्यांच्या शिमगोत्सवाची सांगता या धुळवडीनं होते. कुडाळचा शिमगा 1.5 दिवसांचा असतो. त्यामुळे धुळवडी दिवशी कुडाळमध्ये खूप धमाल केली जाते. अगदी बालगोपाळ, तरुण, प्रौढ, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तरुणी अगदी सारेच बेधुंद होऊन हा रंगोत्सव साजरा करतात. रंगात रंगून जातात. बुरा मत मानो होली हैची टॅगलाईन या दिवशी विशेष लक्ष वेधून घेते. धुळवडी दिवशी दुपारी उशिरा कुडाळचा शिमगा संपतो. पण शेजारच्या पिंगोळीतील ठाकर बांधवांच्या राधा नृत्याचे मेळ दारोदारी जाऊन राधा नृत्य सादर करतच असतात. राधा गवळणी गवळणी श्री कृष्णानं नाच केला, बाई घुंगूर बांधुनी अशी पारंपरिक गीत गात या लोककलाकारांनी अजून आपली ही परंपरा टिकवून ठेवली आहे. आज कालानुरूप तळ कोकणातील होळी उत्सवात काही बदल झालेत. आधुनिक संगीत, डीजे, स्टेज शो यांचा समावेश काही ठिकाणी दिसतो. मात्र तरी सुद्धा पारंपरिक शिमगा, सोंग, रोंबाट आणि ग्रामदेवतेशी निगडीत विधी आजही जिवंत आहेत. हे बदल आणि परंपरा यांचा समन्वय म्हणजे इथली होळी. अलीकडच्या काळात तर तळ कोकणातील होळी उत्सव पर्यटकांचं सुद्धा आकर्षण ठरतोय. स्थानिक परंपरा पाहण्यासाठी अनेक पर्यटक सुद्धा या काळात इथे येतात. तसं पाहिलं तर आज अनेक गावात पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याची जाणीव वाढताना दिसते. अनावश्यक वृक्षतोड टाळणं, नैसर्गिक साहित्याचा वापर करणं, प्लास्टिक मुक्त उत्सव यावर भर दिला जातोय. ही सकारात्मक बाब भविष्यासाठी आशादायक आहे. सिंधुदुर्गातील होळी उत्सव हा केवळ एक सण नाही, तर तो इथल्या लोकजीवनाचा आरसा आहे. परंपरा, श्रद्धा, लोककला, सामाजिक सलोखा आणि आनंद यांचा संगम म्हणजे ही होळी. बदलत्या काळात सुद्धा आपली ओळख जपणारा, माणसाला माणसाशी जोडणारा हा उत्सव सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवाचा अविभाज्य भाग आहे. अशा या होळी उत्सवामुळे सिंधुदुर्गाची ओळख अधिक समृद्ध, रंगीबेरंगी आणि अर्थपूर्ण ठरते.